जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त। हे बघा आज इथं पारायण चालू आहे बघा। पारायण श्री गुरुचरित्र पारायण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता दत्त जयंतीपर्यंत पारायण चालू आहे। आता पारायण आता संपून आज बारस तुकाराम महाराजजी भंडारी डोंगर इथं आज जाण्याचं नियोजन आहे बघा। आज बारससाठी आमच्या गावातील सर्वांची पंगत असते बघा तिथं बारशीची। त्या पंक्तीसाठी बघा आता भंडारी डोंगर देऊ इथं आता जायचे बघा। आणि आता आम्ही सर्व गावकरी मंडळी आणि सगळ्या वारकरी मंडळांनी बघा आता एक गाडी केली आणि त्या गाडीमध्ये आम्ही आता जाणार आहे। आणि तिथं स्वयंपाक पण जाताना बरोबर घेऊन जाणार आहे। तर काल स्वयंपाक ठरलेला आहे, तो आता इथं गावामध्ये येईल आणि तो गाडीत घेऊन तिथे जायचा आणि तिथं पंगत घालायची। तर असं आहे दरवर्षी नियोजन असतं पहा। तर आता आम्ही इथून 8 वाजता निघणार आहे बघा भंडारी डोंगरावरती आणि दुपारी पंगत घालून आळंदीचं दर्शन घेऊन परत माघारी येणार आहे। जय हिंद, रामकृष्ण हरी। पारायण चालू आहे। देवा शिरस्थानी ध्यान कराविधानी सांगणे एक ब्रह्मण शिरस्थान स्पर्शासी मरारुष्टप चिंतासी उच्चार प्रजापती ऋषी परमात्मा देवता ध्यान प्राणायामे विनियोग गुण मुख करावे गायत्री ध्यान ओम अपो ज्योति मनोरमत्र बनाव भक्ति ओम अपो ज्योतिर सोमृत ब्रह्मर्भू भृस्वरो शिरसी एने विधि अंगन्यास करावे 24 अक्षर मंत्रासी न्यास सांगणे एक एकाशी एक न्यास पर्यासी सांगणे एक द्वितवा हे बघा आता पारायण संपून बघा आता आलो गावामध्ये। तर आता आमची मंडळी सगळी आता वारकरी मंडळी सगळी जमल्यात बघा इथं। आता 8 वाजता इथून भंडारी डोंगरावर जायचे। तर बघा जमायला सुरुवात झाली। हे बा हे भैरवनाथ नाथ मंदिर, तर हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। तर हे बघा हे आमचे सगळे वारकरी भजनी मंडळाची लोक आलेत बघा आता इथं। आणि हे बघा आता हे स्वयंपाक जे तो हा स्वयंपाक आता बनवून आता गाडी इथं ठेवून गेली बघा। आणि हा स्वयंपाक घेऊन आता देहू भंडारी डोंगर तिथं आज बारस असते, तर त्या बारशीसाठी जायचे बघा। तर हे बघा हे आमचे आता हे भजनी मंडळाचे अध्यक्ष हे आलेत गाई तडक। आणि ह्या महिला पण येणार आहेत बघा। हे आलेच बघा। हे आता हे सगळी भंडारी डोंगरावर आता हे दरवर्षी जातात। आम्हाला त्याच वर्षी योग आलाय जाण्याचा। आता हे बाबाले बा तुमच्या मनावर यायचं असं तर तुम्ही ठरवायचं, नसेल यायचं ते बघा तसं काय आहे नाही। पण चला उराकडे योग लागतो कोणत्या गोष्टीचा। ही माझी पहिलीच बारी म्हणजे भंडारा डोंगरावर येण्याची आणि पंक्तीत येण्याची। मी अजून भंडारा डोंगरच बघितला नाही। मग एवढं आळंदीला जातं पण भंडारा डोंगरावर नाही गेलो कधी। अजून नाही गेलो नाही म्हणून आजच चाललंय भंडारा डोंगरावर। तर बरं योग लागतो त्याला यायला, म्हणजे कोणत्या तरी योगाने जायला पाहिजे। भैरवनाथ महाराज की जय। बघा आज भंडारी डोंगर आम्ही निघालो आहे ना, पण आमचं आज एक वस्तीवरचं बघा एक लग्न पण आहे बघा आळंदीला आज आमच्या शेजारचं। तर त्या लग्नाला पण जमलं तर ॲडजस्ट आम्ही करणार आहे बघा। तर हे बघा आता हे नवरदेवाची गाडी आता निघाल्यात बघा ते आता निघाल्यात आता बघा आळंदीला। आणि आम्ही पण निघालो होतो आळंदी पंढरपूर, आपलं आळंदी ते भंडारी डोंगर। वरमाई चालली वरमाई चालली।
हे बघा आता हे निघाले बघा आता हे लग्नाला आळंदीला हे नवरदेव आहे बघा. हे बघा हे आमचे वस्तीवरचे कार्य आहे बघा. हे चालले आळंदी भरणात आता दर्शन घेऊन. चला आपण दोघं हे बघा वरबाप. चला या पुढं आम्ही आहे मागे. हा धन्यवाद. चला आता जायचे लवकर 9 वाजले. तर आज भंडारी डोंगरावर पायथ्याशी होते माझं. मी आज भंडारी डोंगर पाहिजे हा काढलाय ना. हे बघा आता आमची गाडी निघाली बघा आता भंडारी डोंगरावर. हे आता अन्नदा पंथीचं साहित्य आणि मंडळी सगळी चालली बघा. बघा त्या टायमाला हजर झाले. हे आले आता हे सगळं आता हे जोडायचं काम चाललंय बघा. आता हे काका पण आले. नमस्कार का. नमस्कार. हे बघा आता हे सगळं तयारी चालू झाली बघा. हे बघा संपर्क मंडळ आहे ते सगळे आता निघालो बघा. आता चला चला. हे आमचे हे गाडीचे ड्रायव्हर आहेत बघा. 1 नंबर ड्रायव्हर आहे. पाका यांना आज भंडारी डोंगराचं दर्शन होईल बघा आज. हा तळेगावातून आता एक पालखी बघा आता नारायणपूरला चालली बघा. आम्हाला भेटली आता बघा ही पालखी इथं नारायणपूरला चालली बघा ही पालखी. बघा ही नारायणपूरला बघा ही चालली पालखी बघा. ही गुरु नारायण महाराज तिथे ही पालखी बघा. ही पालखी व्यवस्थित अशी नियोजनबद्ध चालली बघा. आम्ही आता तळेगाव मला आष्टापूर मार्गे चालली. शिक्रापूर चौकमध्ये आलो बघा आम्ही आता. इथं हे शिक्रापूर आहे इकडं पुढं. आता शिक्रापूर मार्गे जाणार बघा आता देऊला. तर इथं हे बघा शिक्रापूरहून डायरेक्ट चाकण आणि चाकणवरून भंडारा डोंगर म्हणजे डायरेक्ट देव. या अशा पद्धतीचं आहे नियोजन बघा. आता चाकण रोड. धन्यवाद. नंतर मग आपणाला दाखव. व्हिडिओला लाईक करा. गाडी चालली बघा आता. आता भंडारी डोंगरावर आता तरी अजून तास लागेल जाऊ.